कौल बिहारचा ही जी मॅरेथॉन चर्चा आहे मतमोजणीची ही झी 24 तासवर तुम्ही बघताय। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज बघा। ते ताजे अपडेट्स पहिल्या राऊंड्समुळे येत आहेत। त्यामध्ये बिहारमध्ये अर्ध्या जागांचे कल हाती आलेले आहेत। एनडीए 55 जागांवर तर महागठबंधन 85 जागांपर्यंत मजल मारलेली आहे। म्हणजे 85 जागांवरती आरजेडी काँग्रेस माले कंबाईन हे पुढे आहे, महागठबंधन पुढे आहे। त्यामुळे एक निर्णायक आघाडी घेण्याच्या प्रयत्नात महाआघाडी अर्थात महागठबंधन दिसते। आरजेडी 70, काँग्रेसही 15 जागांवरती आघाडीवरती आहे। त्याचबरोबर राघोपूर वैशाली जिल्ह्यातल्या तेजस्वी यादव हे आघाडीवरती आहेत। मुख्यमंत्री पदाचे भक्कम दावेदार आहेत तेजस्वी यादव। महाआघाडीची 100कडे वाटचाल सुरू झालेली आहे। अर्थात हा पहिला दुसरा राऊंड आहे, निर्णायक कल नाही आहे, पण हे कल आपल्या हाती येतात। विशेष म्हणजे एलजेपी लोक जनतांत्रिक पक्ष जो चिराग पासवान यांचा आहे 0 जागांवरती आघाडी आहे। म्हणजे रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर एक सहानुभूती चिराग पासवान यांना मिळेल अशी चर्चा आहे। चिराग पासवान यांनी सुद्धा या निवडणुकीत खूप जोर लावलेला आहे। त्यांचे जे उमेदवार आहेत ते नेमके जेडीयूच्या विरोधातच आहेत, भाजपच्या विरोधात उमेदवार त्यांचे उभे नाही आहेत। त्यामुळे ते वोट कटुआ बनतील अशी सुद्धा चर्चा आहे। सध्या त्यांच्या एलजेपी पक्षाला एकाही जागेवरती आघाडी नाही आहे। आत्तापर्यंत 140 म्हणजे निम्म्या जागांचे कल हाती आलेले आहेत, निम्म्यांपेक्षा जास्त। महाआघाडी महागठबंधन 85 जागांवर पुढे आहे। त्यामध्ये आरजेडी 70, काँग्रेस 15 जागांवर आघाडी आहे। एलजेपीला अजूनपर्यंत एकही जागा नाही आहे आणि भाजप जेडीयू कंबाईन हे काहीसं मागे चाललेलं आहे। आत्तापर्यंत जे कल हाती आलेले आहेत त्यानुसार भाजप 40, जेडीयू 15, आरजेडी 70, काँग्रेस 15 आणि इतर जे अपक्ष छोटे मोठे पक्ष असतील ते 4 ठिकाणी आघाडी घेऊन आहेत। मी चर्चा पुन्हा सुरू करतोय, थेट जातोय डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत। कोरोनाच्या काळामध्ये त्यांची भेट टीव्हीच्या पडद्यावरती होऊ शकली नाही, त्यामुळे मी तरी आतुर आहे त्यांना ऐकायला, त्यांचं ऐकून घ्यायला आणि ते झापतील तेही ऐकून घ्यायला। डॉक्टर रत्नाकर महाजन, झापतील या अर्थानं यासाठी म्हणालो, एक तर दिलगिरी व्यक्त करतो, तुम्हाला मी चर्चेतही बोलवू शकलो नाही कारण कोरोना पॅन्डेमिकमुळे मला काळजी होती की तुम्ही याल स्टुडिओमध्ये, नाही याल, पण आज तुम्ही आलेला आहात, खूप आनंद झालेला आहे। आणि कदाचित बदलाव जो तुमच्या मनातला आहे तो बिहारमधून दिसतोय सर। आपलं शेवटचं वाक्य ही भविष्यवाणी कम वस्तुनिष्ठ कथन असं मानायला हरकत नाही। बिहारच्या या निवडणुकींच्या निमित्तानं देशभर एका राजकीय सामाजिक परिवर्तनाचा श्रीगणेशा झाला असं आज संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आपल्याला म्हणता येईल। तोपर्यंत आपण जे बोलू ते तर्क या कॅटेगरीतच असेल, पण त्या तर्काला सुद्धा सत्याचा आधार आहे हे आत्ता आपण जी आकडेवारी टीव्हीच्या पडद्यावर दाखवताय त्याच्यावरून सिद्ध होतं। उदाहरणार्थ हे जे महाआघाडीला 85 जागा मिळालेल्या आहेत त्या 85 पैकी जास्त जागा ह्या आरजेडीला मिळालेल्या आहेत। तेव्हा आरजेडीबद्दल जी काही प्रचाराची रणधुमाळी सुरू करण्यात आलेली होती, 15 साल बनाम 15 साल इथपासून ते जंगलराज के युवराज इथपर्यंत अत्यंत खालच्या पातळीची अलोकतांत्रिक आणि संसदीय लोकशाहीचा सन्मान न करणारी प्रचाराची राळ उडवण्यात आली होती। त्याचा पोस्टल बॅलेटमध्ये सहभागी होणाऱ्या एका विशिष्ट वर्गावर सुद्धा काही परिणाम झाला नाही हे आपल्याला या निमित्तानं लक्षात येईल। पोस्टल बॅलेट करणारे लोक कोण असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही। त्या वर्गात सुद्धा जर आरजेडी या सर्वात मोठ्या पक्षाबद्दल आशा असेल, आशावादी दृष्टिकोन असेल आणि त्यातून मतदान झालं असेल तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे। दुसरा मुद्दा असा की लोकजीवनातल्या आजच्या प्रश्नापासून जेव्हा पळायचं असतं त्यावेळेला पूर्वस्मृतींना उजाळा देण्याचं काम करावं लागतं आणि ही भाजपची पहिल्यापासूनची रीत आहे। म्हणजे इथं 15 साल बनाम 15 साल ही चर्चा नितीश कुमार यांनी सुरू केली, पण भारतीय जनता पक्षानं मात्र जंगलराज
म्हणजे काय जंगलराज. तुम्हाला एक गंमत सांगतो. AP दुराई या नावाचे कर्नाटक राज्याचे माजी DG आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे आत्मचरित्रपर, ए इन परस्यूट ऑफ लॉ अँड ऑर्डर. त्या पुस्तकाच्या 230, 31 आणि 232 या पानांवर त्यांनी चारा घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांना गुंतवण्याचं कसं पद्धतशीर कारस्थान झालं होतं आणि त्या कारस्थानामध्ये नाईलाजानं मला कसं सहभागी व्हावं लागलं याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 230, 231 आणि 232. तिथपासून ही खरी चर्चा सुरू झाली पाहिजे. पण एवढं होऊन सुद्धा लालू प्रसाद यादव आणि इतर जी मंडळी आहेत त्यांची लोकाभिमुखता, लोकांच्या प्रश्नांवरचं त्यांचं अंडरस्टँडिंग आणि सतत लोकात राहण्याची, सार्वजनिक कार्यकर्त्याची मूळ प्रेरणा कायम राखण्याची त्यांची जिद्द, या सगळ्या आधारावर यावेळी RJD आणि काँग्रेसची प्रचार मोहीम चालली आणि त्याची फळं आपल्याला दिसतील अशी लक्षणं आत्ता तरी दिसत आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे हे प्रारंभिक कल आहेत आणि हे निकालात जसेचे तसे परावर्तित होतील असं मानायची गरज नाही. पण तरी प्रसादचिन्हानी पुरः फलानी असं म्हणतात, म्हणजे पुढे येणाऱ्या फळांची ही प्रसादचिन्ह आहेत असं आत्ता मानायला काहीही हरकत नाही. या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे पहिल्यांदाच लोकजीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू करण्याचं ऐतिहासिक काम लालू पुत्र यांनी सुरू केली आणि तीच प्रचार मोहीम लोकांच्या मनात जास्त बिंबली, लोकांना जास्त आवडली आणि त्याप्रमाणे लोकांनी निर्णय दिले. नाहीतर हिम्मत असेल तर बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 370 कलम हटवू असं म्हणा, असं अत्यंत बालिश, निरर्थक आणि अप्रस्तुत आव्हान तडीपारच्या मुखातून आपण ऐकलेलं असेल. दुसरं काय आपल्यासोबत म्हणजे गोपीचंद पडळकर आहेत, भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे जाऊया. गोपीचंद पडळकर, या निवडणुकीमध्ये काय दिसलंय बघा. एक तर भाजपनं NDA सरकार असा प्रचार सुरू केला. बिहारमध्ये निवडणुकीभर प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींचे कटआउट्स लागलेत, त्यामध्ये स्थानिक नेते फारसे दिसले नाहीत. नरेंद्र मोदींची भाषणं झाली, त्यामध्ये त्यांनी पहिल्याच सभेमध्ये दरभंग्याच्या राम मंदिराचा मुद्दा काढला. राष्ट्रीय मुद्दे आणलेत, पण यावेळेस पुलवामा नव्हतं किंवा सर्जिकल अटॅकसारखं कुठलंही स्तोम माजवायला भांडवल प्रचारादरम्यान करता आलं नाही. किंबहुना राष्ट्रीय मुद्दे हे बिहारच्या निवडणुकीत चालत नाही आहेत असं दिसतंय. त्याचबरोबर चिराग पासवान यांच्या बाबतीतली जी खेळी आहे ती सुद्धा बुमरँग होण्याची शक्यता दिसते आहे. एकूणच पहिल्यांदा मला तरी अनुभवाला आलेला आहे, मला वाटतंय की भाजपची रणनीती बिहारमध्ये चुकलेली दिसते. नमस्ते. असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय मुद्द्यावरतीच नेहमी विचार करत असते आणि त्या मुद्द्यावरती नुसतं विचार करत नाही तर ती निर्णय घेते. राम मंदिराचा मुद्दा काय, तो आत्ताची निवडणूक आली म्हणूनचा मुद्दा आहे अशातला विषय नाही. अनेक वर्षापासूनचा तो विषय होता आणि तो पूर्णत्वास पार्टी घेऊन चाललेली आहे. 370चा कलमचा विषय भारतीय जनता पार्टीचा अजेंडा होता आणि जेव्हा आता बहुमतानं सत्तेत आल्यानंतर तो पूर्णत्वास गेला आणि बिहारच्या राजकारणातच नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावला जातो असं काही नाही आहे. प्रत्येक राज्याची जेव्हा निवडणूक असते, आपल्या सुद्धा महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक झाली तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांचाच फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ते काही नवीन आहे अशातला विषय नाहीये. आणि बिहारमध्ये NDA जे गठबंधन आहे त्यामध्ये NDAच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणं गरजेचं आहे. आता मतदारांचा अधिकार आहे, जनतेचा कौल आहे, काय निर्णय येतोय तो आपल्याला मान्य करावाच लागेल. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावरती निश्चितपणे राजकारण करते. लोकांच्याकडं सत्ता ही साधन आहे, ते काय अंतिम नाही, ते काय साध्य नाहीये. त्यामुळं आता बिहारमध्ये जी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती NDAनं काम केलेलं आहे. नितीशजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड बदल झालेले आहेत. आज आता ते 15 वर्ष मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे लोकांच्या मध्ये काही अंशी नाराजी असू शकते. पण ज्या काही गोष्टी नितीशजींनी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण निश्चितपणे चर्चिल्या पाहिजेत. आज जेव्हा लालूजी आणि राबडी देवी मुख्यमंत्री होते तेव्हा 95,000 लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. आज त्या 6 लाखापर्यंतच्या आहेत.
आज शिक्षणाचं बजेट 24 ते 48 करोड होतं, ते आज जवळजवळ 34,000 करोड पर्यंत गेलंय. कृषीचं 2005चं बजेट जे 241 कोटीचं होतं ते जवळजवळ 3100 कोटीपर्यंत गेलंय. आज बिहारमध्ये एक मेडिकल कॉलेज होतं, त्याच्यात 3 मेडिकल कॉलेज झालेत, 11 नवीन मेडिकल कॉलेज प्रस्तावित आहेत. एक इंजिनिअरिंग शासकीय कॉलेजचं आज 38 जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज तयार केलेले आहेत. म्हणजे या काही गोष्टी आहेत. आज 3 अंकी फिजिशियन होते, आज ते जवळजवळ 21,000 पर्यंत फिजिशियन आज तिथं आहेत. म्हणजे काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. दारूबंदी जी महिलांची आग्रही मागणी होती, ती दारूबंदी बिहारमध्ये आहे, त्याच्यावरती काही लोक नाराज असतील. निश्चितपणे आज आपल्या पहिल्या दुसऱ्या फेरीचे कल आलेले आहेत. आपल्याला काही वाट बघावी लागेल. काहींचं असंही म्हणणं आहे की जेडीयूचा जो सायलेंट वोटर आहे तोच भाजपचा बनलेला आहे आणि म्हणून मग जेडीयू भाजप कंबाईनला जो सायलेंट वोटर आहे, जो वोकल नाही आहे बिहारमध्ये, पण त्याला विकास कामांवर नितीश कुमार सरकारने जी केलेली आहे त्यावरती विश्वास आहे आणि तो ईव्हीएम मध्ये कैद आहे. जसे जसे राऊंड्स पुढे जातील ते सुद्धा पुढे येईल आणि निकाल हा सेटल होईल. आत्ता जो निकाल दिसतोय, महागठबंधननं 100 पार केलेली दिसते आहे. ह्या आघाडीचे कल आहेत, सुरुवातीचे कल आहेत आणि म्हणून 100 जागा महागठबंधन, राजद, काँग्रेस, माले हे आघाडीवरती आहे. 100 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. एनडीए, जेडीयू, भाजप 75 ठिकाणी आघाडीवरती आहे. एलजेपी पुन्हा 0 जागांवरती, कुठल्याच जागेवरती आघाडी नाही आहे. इतर जे आहेत अपक्ष किंवा छोटे मोठे पक्ष एखाद दुसरा, ते 5 ठिकाणी आघाडीवरती आहेत. अशा पद्धतीनं भाजप 50, जेडीयू 25, आरजेडी 80, काँग्रेस 20, इतर 5 अशी ही सुरुवातीची आघाडी येते आहे. पहिला दुसरा राऊंड सध्या सुरू आहे. काही ठिकाणी पहिला राऊंडच आहे, काही ठिकाणी दुसरा सुरू झालेला आहे. म्हणजे पहिल्या 2 राऊंड अखेर ही आकडेवारी पुढे येते आहे, जे आघाडीचे कल आहेत त्यानुसार. मी आमचे झी 24 तासचे प्रतिनिधी रामराजे शिंदे हे बिहारमध्ये आहेत आणि त्यांनी अनेकांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी अनेक बिहारी मतदार आहेत, त्यामध्ये समर्थक आहेत, चाहते आहेत आणि बिहारी माणूस हा राजकीयदृष्ट्या खूप परिपक्व आहे, तो वोकल आहे, त्याला स्वतःची मतं आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे रामराजेंनी. बघा. तेजस्वी यादव युवा का भविष्य है। भविष्य कैसे है? बिहार के भविष्य है। नीतीश कुमार तो बर्बाद कर दिए, कहते ही कहते रोड बना दिए, अब बिजली दिए, उसे खाना मिल गया, रोजगार मिल गया, पढ़ाई मिल गया। बताइए, बोलिए, खाली जुमलाबाजी से काम चलेगा? जंगल से ज्यादा काम चलेगा? काम करना है, रोड से पेट भर जाएगा हमको, लाइन से हमको पेट भर जाएगा। अरे भैया कतो बीजेपी कतो न पी पा के खत्म हो गया बीजेपी, समझे? 12 करोड़ जो नौजवान जनता है, किसान है, मजदूर है, जो कोरोना टाइम में जो मजदूर आया, दो का आया, ठेला परीक्षा पर बुलबुल का आया, एसएससी में बच्चा को 9 महीने के बच्चा को घिस के लाया, सब पूरे बिहार देखा। उसका एक्शन है कि सरकार बीजेपी का खत्म हो गया, जदयू खत्म हो गया। अब 12 करोड़ युवा जो है तपस्वी यादव को आशीर्वाद दिया है। अरे भैया मोदी जी को क्या पसंद करेगा? मोदी जी कहते 2 करोड़ नौकरी देंगे, काला धन लाएंगे, विशेष राज्य का दर्जा देंगे बिहार को। एक बार कहा था खून में खराबी है मुख्यमंत्री, सुने मुख्यमंत्री का कहा था खून में खराबी है नीतीश जी को, हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी को, इस डीएनए में खराबी है। इसके बाद क्या जंगल राज का जुड़ाव मंच पर नीतीश कुमार बिहार का मुख्यमंत्री था ना, कहा है क्या मोदी जी ने बिहार में नहीं पूरे देश में इनकी जो व्यवस्था रही लॉकडाउन में, इस लॉकडाउन के जो व्यवस्था, ऐसी व्यवस्था उन्होंने क्रिएट किया जिससे पूरे देश के जो बेरोजगार थे वो रोजी रोटी में जुटे हुए थे, सारे लोग बेरोजगार हो गए और बड़े बड़े कंपनी से उनको निकाला गया। ये मुद्दे से भटक चुके हैं ये लोग तमाम लोग छलने के काम किए हैं, धोखा देने के काम किए हैं। इनके पास कोई मुद्दा नहीं है। ये केवल जंगल राज का खौफ जो है बिना मतलब का, कहीं जंगल राज नहीं था, लेकिन एक डरावना सच दिखा करके ये बिहार के जनता को ठगने। जनधन का पैसा अब निकालिएगा 500 रुपया तो 100 रुपया काट रहा है। यही तो सरकार है सर, यही मोदी सरकार है। बिहारचा जो मतदार आहे, आम बिहारी आहे, तो खूप बोलका आहे, त्याला राजकीय मतं आहेत आणि ती मांडण्याची एक त्याची खासियत आहे. अतिशय सोप्या शब्दांमध्ये सटीक भाषेत तो आपलं म्हणणं मांडत आलेला आहे, मांडतोय. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक केतन वैद्य सुद्धा आहेत. केतन, या निवडणुकीमध्ये 2-3 मुद्दे प्रामुख्यानं बिहारमध्ये फिरल्यावरती दिसतात. एक तर
मायग्रंट लेबर्सचा जो मुद्दा आहे, बिहारी मजदूर जो स्थलांतरित मजदूर आहे, करोना पॅन्डेमिकमुळे तो परत बिहारमध्ये आला, एक तर तो परत येऊ नये असं नितीश कुमारांना स्वतः मुख्यमंत्री म्हणून वाटत होतं की त्यांनी तिथल्या तिथं राहावं. त्यामुळे सेंटिमेंट्स कुठेतरी आम बिहारीचे हर्ट झालेले दिसले. आणि दुसरा मुद्दा बेरोजगारीचा आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आम्हाला रोजगार देण्यात सरकार कमी पडते ही भावना लोकांमध्ये पर्क्युलेट झालेली दिसलेली आहे. त्यामुळे हे दोन मुद्दे बिहारमध्ये मला असं वाटतं की डिसाइडिंग फॅक्टर दिसतील. जे कल आता समोर येत आहेत तर 3 भागात जर आपण 3 वाजेपर्यंत विभागणी केली तर सुरुवातीला कलकल, नंतर कल आणि शेवटी उकल असं आपण 3 भागात मांडणी करूया. सुरुवातीला कलकल कारण मागच्या वेळेला पण कलकल झाली पोस्टल बॅलेटची आणि सगळे निकालच देऊ लागले. यावेळेला पोस्टल बॅलेटचा कल पण साधारण जे आहे बिहारमध्ये होतंय त्याच्यात कलकल पण आता सुरुवातीला कलकल होणार, नंतर कल आणि शेवटी उकल जी आहे ती 1 वाजे 2 वाजेपर्यंत निर्णायक निकालाकडे. दुसरं म्हणजे प्रस्थापित ठोकताळे जे आहेत ते खिडकी बाहेर फेकण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण खूप नाईव पद्धतीने विचार करत असतो गोष्टींचा की धार्मिक राजकारणाला अँटीडोट काय तर जातीचं राजकारण. पण जातीचं राजकारण आणि धार्मिक राजकारण हे दोन्हीच्या उपर युवा लोकांचं राजकारण इकडे चालेल असं मला वाटतंय. मला असं वाटत नाहीये की यादव मुस्लिम जे ब्रॅकेटेड थिंकिंग आहे त्याच्यावरती मला वाटतं की RJD आणि तेजस्वीनी यशस्वीपणे आपलं कॅम्पेन खेचलेलं आहे. एवढ्या कमी काळात तो कसा खेचेल असं मानलं जात होतं. जवळजवळ 243 मतदारसंघ आहेत आणि 247 रॅलीज एकट्या तेजस्वीनी केल्या. जेवढं क्रिकेटमध्ये काय की सकाळी 4-5 किलोमीटर धावावं लागतं तेव्हाचं ट्रेनिंग त्यांनी पूर्ण वापरलंय. आपण बघितलं की कसं हेलिकॉप्टर पासून रॅली ग्राउंड आणि रॅलीमध्ये तो काय विचारत होता, तो IPL खेळला होता, तो IPL IPLचं फायनल सुद्धा आहे. बिलकुल फायनल आहे. हो आणि हा जो युवा जोश आहे तो समोर येतोय. प्रश्न अर्थकारणाचा तर आता थोडस एक भिकारी दास नावाचा एक कवी आहे, त्याचं फेमस गाणं आहे 200 वर्षापूर्वी लिहिलेलं. तेव्हा बिहारचा जो मायग्रंट वर्कर होता तो कोलकात्याला जायचा. तर पिया गैलन कलकत्ता ओ सजनी, बोलवा में जूता नहीं के सरवा पे छतवा, कैसे कटल रहत बा ओ सजनी. तेव्हाची जी पीडा आहे की माझा जो प्रियकर आहे तो कोलकात्याला गेलाय पण त्याच्या डोक्यावर छत्र नाहीये आणि पायात हे नाहीये. तर मोदींनी जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा एक असा अनभिषिक्त सम्राटासारखी ती घोषणा केली. लोकांची ग्राउंडवर काय सिच्युएशन आहे, लोकांची सोडा, लेबरची सिच्युएशन 8% फक्त आपले ऑर्गनाइज लेबर आहे या देशात आणि बाकी सगळं जे बिहारमधनं लेबर येतं ते अनऑर्गनाइज लेबर आहे. त्यांना किमान ट्रेन मिळतील का, त्यांना सुरक्षितपणे जाता येईल का याचा कुठलाही विचार न करता आज संध्याकाळी 8 पासून लॉकडाऊन, जसं नोटबंदी केलेली तसंच लॉकडाऊन अंमलात आणलं गेलं आणि याची सर्वात अधिक झळ जी आहे ती बिहारला पोचली. अजून एक मुद्दा, दुष्काळात 13वा महिना काय झाला तर एक चांगलं जिथे क्रेडिट आहे ते द्यावं लागेल की मोदींनी सांगितलं की आम्ही रेशन देतो. रेशनच्या वेळेत 22 लाख, नितीश यंत्रणा चांगली राबवतात, तर 22 लाख रेशन कार्ड बिहारमध्ये वाटली गेली आणि हे रेशन कार्ड मिळताना चिरीमिरी जी आहे ती लोकल लेवलला घेतली गेली. नितीशनी नाही घेतली पण लोकल अधिकाऱ्यांनी घेतली गेली. तुम्ही बघाल तेजस्वीच्या रॅलीज ऐकाल, प्रत्येक रॅलीमध्ये तेजस्वी विचारत होता की लोकल ऑफिसर ने आपको ठगा, तर असा जनक आक्रोश यायचा, हा ठगा, आपसे पैसा लिया, हा लिया. हे 22 लाख म्हणजे दुष्काळात 13वा महिना, अधिक पायात व्रण आलेले आहेत आणि त्यात तुम्हाला अजून इकडे चिरीमिरी द्यावी लागते. हा जो राग आहे तो मिनिटाला वाढत होता आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला आता समोर दिसतंय. आशिष, ठीक आहे. खरं तर आज केतन वैद्यांनी हार्मोनियम आणलेली नाही त्यामुळे ते दोह्यांबरोबर किंवा जुमल्यांबरोबर छान गातात सुद्धा. पुढच्या वेळेस मात्र केतन हार्मोनियम सकट यायचा. आपल्यासोबत पार्थ एमएन सुद्धा आहेत. पार्थ, तू तर बिहारमध्ये ऍक्च्युअल फिरलायस आणि बराच फिरलायस. तेजस्वी यादव जर का एक्स फॅक्टर या निवडणुकीचा असेल तर केवळ तो लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आहे म्हणून, त्यांचा उत्तराधिकारी वारसदार आहे म्हणून, की तेजस्वी यादव यांनी स्वतःविषयीचं एक मत आम बिहारीमध्ये बनवलंय म्हणून तो इतका मोठा नेता म्हणून पुढे येतोय? बिहारमध्ये फिरताना जर का आपण पोस्टर्स बघितली RJDची तर त्या पोस्टर्सवरती कुठेही तुम्हाला लालू प्रसाद यादव यांचा फोटो दिसणार नाही. RJDचं हे कॅम्पेन होतं
की एक नवीन चेहरा प्रोजेक्ट करायचा आणि ऑब्व्हियसली लालू प्रसाद यादव यांचं जे कार्डर आहे ग्राउंडवरती ते तेजस्वी यादव त्यांना फायदा झालाच आहे ऑब्व्हियसली. पण फोटोवरती तेजस्वी यांचा फोटो होता, पोस्टरवरती तेजस्वी यांचा फोटो होता, लालू प्रसाद यादव यांचा फोटो नव्हता. दुसरी गोष्ट, जसं आता हे म्हणाले की तेजस्वी धावत धावत जात होता डायसपर्यंत, तर हे मी जेव्हा RJDच्या इनसायडर्सशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हे मुद्दामून त्यांनी ऑप्टिक्ससाठी केलेलं होतं. म्हणजे जेव्हा तेजस्वी उतरायचा हेलिकॉप्टरमधून आणि तो धावत धावत स्टेजपर्यंत जायचा तेव्हा सर्टनली हे लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न होता की हा बघा, हा तुमचा तरुण नेता आहे आणि त्याचा चॅलेंजर आहे, तो आता म्हातारा झाला आहे. तो हे म्हणजे डिफेंडर ऍक्च्युअली म्हातारा झाला आणि हा चॅलेंजर हा तरुण आहे. म्हणजे हा धावत धावत स्टेज पर्यंत जातो. म्हणजे त्याचं तरुणपण किंवा त्याचं जे आणि हे यंग वोटर्सना अपील करण्याचा ही एक स्ट्रॅटेजी होती. पार्थ, मी तुझ्याकडे पुन्हा येतोय, पण मी रामराजे शिंदे यांच्याकडे जातोय पाटण्याला. त्यांच्यासोबत आम बिहारी आहेत, त्यांना त्यांच्याशी बोलायचं आहे. राम, कॅरी ऑन. बिलकुल, आपल्यासोबत हे संपूर्ण इथले युवा कार्यकर्ते आहेत, तरुण आहेत आणि तेजस्वी यादव यांचे फोटो आणलेले आहेत. आणि एकीकडे क्रिकेट ची जर्सी घातलेली आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाच हे तेजस्वी यादव आहेत. हमें एक बात बताइए, दो यहाँ पे आपने फोटो लगाए, एक शपथ लेते हुए और एक मैन ऑफ द मैच या फिर आप कैप्टन बोल सकते हैं वो, लेकिन अभी 100 के पार जा रही है RJD, क्या लगता है? 180 के पार जाएगी. और रहा बात दोनों फोटो का, तो ये फोटो जो है जब उनका कैरियर का शुरुआत हुआ दिल्ली डेविलियर्स से, उस समय का पिक है. और ये जो डिप्टी CM बने उस समय का पिक है. तो दोनों पिक यादें ताज़ा करने के लिए लाए हैं. हम लोग बिहार के अगला मुख्यमंत्री के रूप में उनको देखते हैं. पूरे बिहार की जनता देखती है. एक जो नया बिहार बनाने का उनका संकल्प है वो पूरा करेंगे. रुझान जो आ रहा है वो क्लियरली दिख रहा है, 2020 मैच की तरह दिख रहा है. जी 2020 है भी. 2020 2020 का ये चुनाव है, 2020 चुनाव भी है. ये जो रुझान है परिणाम में बदलेगा. 180 से अधिक सीट महागठबंधन लाएगी और पूर्ण बहुमत के साथ सरकार बनाने का. अच्छा, यहाँ पे तो लालू प्रसाद यादव जी का भी झंडे के ऊपर फोटो दिख रहा है. तेजस्वी यादव जी ने पहले लगाया नहीं था. ये झंडा है जो देखिए पार्टी को जिसने बनाया है उनको तो आप नहीं भूल सकते हैं. बेशक वो बिहार में नहीं है, लेकिन जिसने पार्टी को खड़ा किया है उनको कभी नहीं छोड़ सकते. हम लोग के लिए वो दिल में तब भी थे, अब भी हैं और रहेंगे. तो फोटो पे क्यों नहीं दिखे? तो फिर देखिए, आप जो बात कह रहे हैं ना सर, आइडिया ऑफ हेट्रेड पॉलिटिक्स जो है वो हारने जा रही है और आइडिया ऑफ डेवलपमेंट और प्रोग्रेस जीतने जा रहा है. हेट्रेड पॉलिटिक्स के आइडिया को नकार दिया है बिहार ने, बिकॉज बिहार इज द लैंड ऑफ गंगा जमुनी कल्चर एंड वी आर द सेवियर और अ सेफगार्ड ऑफ द गंगा जमुनी कल्चर. ठीक है, तो ये जो आप लालू जी का पोस्टर नहीं था और तेजस्वी जी का था, ये लालू जी जो है बिहार के दिल में बसते हैं. लालू जी ने गरीबों को न्याय देने का काम किया. सुनिए आज लेकिन न्याय देने का काम किया, लेकिन मुझे बताइए रोजगार कैसे देंगे? 10 लाख रोजगार कैसे देंगे? आर्थिक न्याय देने का काम तेजस्वी यादव करेंगे. लालू जी ने सामाजिक न्याय देने का काम किया. जो पॉलिटिकल वेंडेटा और जिस तरीके की कैंपेन चलाते हैं आपके चैनल वाले. नहीं, लेकिन मुझे एक बात बताइए कि जिस तरह से अभी क्रिकेटर भी थे तेजस्वी यादव, तो अभी का जो इलेक्शन था वो एक मैच जैसा ही था, लेकिन अभी भी टशन जो है वो चल रहा है. बीजेपी की सीटें जो है वो बढ़ती है. कोई टशन नहीं है, एक तरफा जीत रहा है महागठबंधन. अच्छा, आप शाम तक जंगलराज का कुछ असर नहीं हुआ? जंगलराज नहीं था. मेरा जन्म डेट ऑफ बर्थ 1996 है. उस समय बच्चा कुछ देखा नहीं है. आज ये लोग डरा के 15 साल राज किया है, कोई काम नहीं किया. नीतीश बाबू सोए हुए हैं करने मार्ग में, कोई बहाली इनके शासनकाल में नहीं हुआ. शिक्षा को चौपट कर दिए. आप कहाँ से आए? 1906 फुलवारी से आए हैं. अच्छा, फुलवारी से आए. अच्छा, क्या लगता है कि जंगलराज तेजस्वी के आने के बाद आज क्या? नहीं ये गलत बात है. जो हम लोग को उड़ा रहा है वो गलत है. तेजस्वी यादव हम लोग अच्छा आदमी है, अच्छा आदमी है और उनको हम दिल से चाहे हैं. 1996 से हम लोग उनको सपोर्टर है. जो 90 में लोग मुख्यमंत्री बिहार जी टॅली येते आहे. म्हणजे आघाडीचे कल जे आहे सुरुवातीचे ते बघा. भाजप 53, JDU 25, RJD 83, काँग्रेस सुद्धा 22 ठिकाणी आघाडी घेऊन आहे. इतर 5 म्हणजेच महाआघाडी, महागठबंधन, RJD, काँग्रेस, माले ही जी महागठबंधन आहे त्यांना किंवा महाआघाडी आहे त्यांना 105 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. 122 हा बहुमताचा आकडा आहे. मॅजिक फिगर ही 122 आहे. जो मॅजिक फिगर गाठेल त्याची सत्ता बिहारमध्ये येणार आहे. महाआघाडी सुरुवातीचे कल जरी असले तरी महागठबंधन
आघाडी घेऊन आहे. म्हणजे एक्झिट पोलमध्ये जे चित्र आलं होतं तेच आता या आघाडीचे जे कल आलेले आहेत, जे इनिशियल ट्रेंड्स आहेत त्यामध्ये प्रत्यक्षात उतरतायत. आणि आता बघायचं आहे की निर्णायक ते कधी होतात. म्हणजे सुरुवातीचे राऊंड्स आहेत. पहिला राऊंड तर हा पोस्टल म्हणजे टपाली मतांचा राऊंड असतो, त्यामुळे त्यातनं पिक्चर क्लिअर होत नाही. दुसरा, तिसरा आणि 24-25 राऊंड्स म्हणजेच फेरीपर्यंत निकाल लांबण्याची शक्यता आहे. निकाल उशिरा लागणार आहेत असंही कळतं आहे. मी थेट जातोय सुमन कुमार मलिक यांच्याकडे. सत्ताधारी जेडीयूचे सरचिटणीस आहेत, प्रवक्ते आहेत. सुमन कुमार मलिक जी, आज आके घूम फिर के बात वहीं पे आ रही है कि एग्जिट पोल जो आया था उसके बरहुकुम अभी तक के इनिशियल ट्रेंड चल रहे हैं. महागठबंधन शायद सत्ता में आ जाए ऐसे आसार लग रहे हैं. देखिए, ये हमेशा देखा जाता है चुनावों में कि जब शुरुआती दौर होता है, आज भी हमने देखा है कि आपका जो मीडिया है या जो मीडिया तंत्र है, शुरुआत के दौर में जिस तरीके से महागठबंधन को दिखला रहा था और जितना अंतर महागठबंधन में और हमारे एनडीए में दिखलाया जा रहा था, अब हम फिर देख रहे हैं कि उसको हम लोग वापस आगे बढ़ते जा रहे हैं. पहले शुरुआत में तो जो है महागठबंधन का जिस तरीके से था, ये स्वाभाविक है. जिस तरीके से जिस इलाके में खुलता है, अब मान लीजिए कि पटना से खुलेगा, स्वाभाविक ही लोग जानते हैं कि पटना में किस दल का वोट है, कहीं आरजेडी का है, कहीं कांग्रेस का है, तो जिस साइड से खुलता है उसका वो प्रभाव पड़ता है. लेकिन शुरुआती दौर में जितना एनडीए और महागठबंधन में दूरी नजर आ रहा था, अब देखिए कि हम लोग जो है सो 83-84 हम लोग जो है सो 80 पहुंच गए हैं. तो 15-20 का अंतर है. और देखिए जैसे जैसे दिन चढ़ेगा हम आप देखेंगे कि हम पुनः जो है सो जो हमारा विश्वास है, जिस तरीके से हम जानते हैं कि नीतीश कुमार जी के नेतृत्व में एनडीए ने जो काम किया है, हमको सत्ता वापस मिलेगी. क्योंकि बिहार की जनता जानती है, कुछ देर पहले कांग्रेस के हमारे भाई हैं कुंतल कृष्ण जी, वो बोल रहे थे कि नरसंहार और जनसंहार और पिछड़ापन की बात. तो शायद उनको याद होगा कि मैं अभी 35 साल कांग्रेस में रहने के बाद निकला हूँ जदयू में. और मैं जब मैंने पार्टी छोड़ा तो मैं कांग्रेस पार्टी का बिहार का प्रवक्ता था. अब बिहार के मुख्य नेताओं में मैं कांग्रेस में शुमार था. तो मैं जानता हूँ हर एक 2 दिन पर 4 दिन पर किसी न किसी नरसंहार और जनसंहार की घटनाओं में जो कमेटी भेजी जाती थी कांग्रेस की, मैं उसमें रहता था. तो याद होगा कि कितनी घटनाएं घटती थी जनसंहार नरसंहार की. दिन में लोग नहीं निकल सकता था, महिलाओं के गले से टेंट छीन लिया जाता था, बच्चे लोग जाते थे, कोई जाता था गाड़ी छीन लिया जाता था. तो ठीक है हम किसी दल में रहें, लेकिन हमारा एक वैचारिक जागरूकता जो है वो होनी चाहिए. मैं आज जदयू में भी हूँ, तो पूरा दुनिया ये जो मीडिया तंत्र है जो मेरे बारे में जानता है कि सुमन मल्लिक जदयू से भी पीछे जाके भी अपनी बातों को मैं रखता हूँ. और मैं कहीं ये नहीं बोलता हूँ कि जदयू ने जो किया वो 100% सही काम किया. कहीं न कहीं हमारी कमी रह गई होगी, कहीं न कहीं हमें और काम करना होगा. लेकिन इसका अर्थ ये नहीं है कि जो पुराना 15 साल था और अभी का 15 साल दोनों को हम मिला सके. दोनों में कोई समानता नहीं है. हमारी पिछली सरकार और अभी हमारी 15 साल की सरकार में बहुत सारा अंतर है. बदहाल बिहार को खुशहाल बिहार बनाने के लिए नीतीश कुमार ने अपने मंत्रिमंडल के साथियों को लेकर अथक प्रयास किया है. आज रात में 2 बजे भी महिलाएं घूम सकती है, दोपहर में भी 2 बजे जो है सो कोई बच्चा अपना गाड़ी लेके घूम सकता है. आज महिलाएं सुरक्षित है, अल्पसंख्यक सुरक्षित है. और किसी भी 15 साल में जो सबसे बड़ा बदलाव हुआ है वो ये बदलाव हुआ है कि कहीं भी जातिगत विद्वेष की घटना नहीं घटती है, कहीं भी धार्मिक विद्वेष की घटना नहीं घटती है. अभी आप तो मैंने पहले भी कहा कि आप मीडिया के लोग हैं, मीडिया सबसे बड़ा आंख है समाज का और हर एक चीज उसके सामने होता है. आप बोले ना बोले, आपको पिछले 15 साल भी याद होगा, आज का भी 15 साल याद होगा. और आशीष जी आप जानते होंगे कि उस 15 साल में और आज के 15 साल में बहुत अंतर होगा. आज कुछ हो ना हो, आदमी भय मुक्त है, एक उम्मीद रखता है कि सरकार एक बेहतर काम करेगी. और नीतीश कुमार की छवि पिछले जो हमारे नेता थे, मैं ये नहीं कहता हूँ कि रामविलास जी, लालू जी और नीतीश जी कोई खराब है, सभी लोग हमारे देश के बड़े नेता हैं, लेकिन उनकी नीतियां गलत या सही हो सकती है. मुझे एक प्रश्न आपसे पूछना है. देखिए कि आप इलेक्शन कौन से स्ट्रैटेजी से लड़ते हैं, इस पे बहुत कुछ निर्भर होता है. मुझे कहीं ना कहीं ये लग रहा है जिस तरह से रुझान आ रहे हैं, इनिशियल ट्रेंड्स हैं, फिर भी सबसे बड़ा सेटबैक जो है वो जेडीयू को बैठते नजर आ रहा है. यानी पिछले 2015 में 71 सीटें जेडीयू ने निकाली थी. अब जो रुझान इनिशियल आए हैं उसमें 27 सीटें ही जेडीयू दिख रहा है. मुझे लगता है कि अगर चिराग पासवान के साथ आपका टाइप हो जाता था, बीजेपी
चिराग पासवान और जेडीयू का, तो ये जो आपका गठबंधन है ये और अच्छे से फाइट दे सकता था। कहीं ना कहीं वो जो परसेप्शन वोटर्स में गया है कि बीजेपी के मन में कुछ अलग है, इसलिए चिराग पासवान अलग लड़ रहे हैं, और उन्होंने जो उम्मीदवार खड़े किए हैं वो लगभग सभी जेडीयू के खिलाफ ही खड़े किए हैं। तो कहीं ना कहीं ये आपके अलायंस में ऐसा कुछ हुआ है कि जिसका खामियाजा अब जेडीयू को और आपके अलायंस को भी और बीजेपी को भी ये भुगतना पड़ रहा है। आपको लगता है ये कहीं ना कहीं एक बड़ी मिस्टेक हो गई है? आशीष जी, मैं आपकी बातों से पूरी तरीके से सहमत हूँ। देखिए, समाज में हो, परिवार में हो, कहीं भी हो, जब एक और एक मिलते हैं तो 11 होते हैं, एक और एक मिलने पर 8 नहीं होता है। तो स्वाभाविक है कि अगर चिराग जी या लोजपा हमारे साथ होती, हमारे गठबंधन में मिल के अगर चुनाव लड़ा जाता, क्योंकि हमने पहले भी कहा है कि रामविलास पासवान हमारे देश के बहुत बड़े नेताओं में उनका नाम शुमार होता था, और एक पर्टिकुलर जो वोट है उस पर उनका बहुत बड़ा प्रभाव है पूरे देश के स्तर पर, बिहार के स्तर पर। और मैं तो बड़ी खुल के स्वीकारता हूं कि हमारे यहाँ बिहार में, यूपी में जातिगत राजनीतिक व्यवस्था लागू है, और पिछले लंबे समय से लागू है। जातिगत राजनीतिक सोच लोगों को डेवलप कर चुका है। तो स्वाभाविक है कि चिराग पासवान जी और लोजपा हमारे जो गठबंधन में होता तो हमें लाभ ही होता। लेकिन आज भी मैं ये पूरी तरीके से आपको बता दूं कि एक जो पर्टिकुलर वोट है, उस वोट को हमको नहीं मिला होगा। हमारा जो वोट संख्या है, पिछली बार जो हमारे उम्मीदवार 50,000 से जीते होंगे, वो इस चुनाव में 45,000 से जीतेंगे, 40,000 से जीतेंगे। तो वोट का जो रेशियो है वो कम हो सकता है, लेकिन जीत और हार का जो पहले से हमारा इतिहास में वो पूर्वत रहेगा। हमारा कैंडिडेट पहले भी जहां जीते था वो चुनाव जीतेंगे। इस बार हाँ, उनकी वोटों की संख्या कम हो सकती है, लेकिन हमारी सरकार आएगी, हमारे उम्मीदवार जीतेंगे। और लोजपा और जदयू ये चिराग जी क्यों अलग लड़े, ये तो चिराग जी ही बतला सकते हैं। हमारा गठबंधन हमेशा चाहता था वो अपनी राजनीति करें और हम अपनी राजनीति करें। ठीक आहे, ठीक आहे। आपण एक ब्रेक घेणार आहोत। ब्रेक नंतर आपल्या सोबत भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते विशाल मुत्तेमवार आहेत, तसंच आपले इतर पॅनलिस्ट ते बसलेले आहेत, तेही आहेत। मी ब्रेक नंतर अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याकडे जाणार आहे। मी पुन्हा हे विचारणार आहे की इनिशियल ट्रेंड जे आहेत ते कुठेतरी सेट होतील तर जर महागठबंधन म्हणजे एकीकडे आरजेडी, काँग्रेस आणि मालेचं महागठबंधन आणि दुसरीकडे बीजेपी आणि जेडीयूचं कंबाईन, यांच्यामध्ये किती दरी आहे, यांच्यामध्ये किती गॅप आहे, आणि निकाल जेव्हा अंतिम सेट होईल तेव्हा हा गॅप किती राहील, आणि खरंच हा गॅप जर का बहुमताच्या जवळपास राहिला, म्हणजे आरजेडी सुद्धा 120च्या दरम्यान राहिली, आणि म्हणजे आरजेडी काँग्रेस गठबंधन, आणि दुसरीकडे बीजेपी जेडीयू समजा 115-10च्या दरम्यान राहिलं, तर मग जे छोटे मोठे प्लेयर आहेत ज्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, आता सध्या 5च अपक्ष आहेत जे आघाडीवरती आहेत, पण जेव्हा निकाल पूर्णतः सेट होईल कागदावरती तेव्हा चित्र काही वेगळं असू शकेल का? जर हेच असंच कल हा पुढे राहिला तर त्या चित्रात काही बदल होईल का, हे सुद्धा मला त्यांना विचारायचं आहे। पुन्हा व्हिडिओ ब्रेक नंतर।